म्हणजे ती आली तर जरा म्हणजे मला बरं पडेल. सुरू का ना? ओके, हा, नो प्रॉब्लेम. चालेल चालेल, आपण त्याची सोय करूया तिची. हा, बाय, गुड नाईट. या शेठ, काय म्हणताय? काय सांगू तुला, मग बहिणी आल्या ना घरी? ही आली आहे पण काहीतरी बिनसलंय सुहास तिचं. आपल्या आजूबाजूची माणसं असतात ना, त्यांना आपल्या वागण्यातले छोटे छोटे बदलही कळत असतात. आपल्याला वाटतं आपण त्यांच्यापासून फार काही लपवतोय, परंतु त्यांच्यापासून आपण काहीही लपवत नसतो. खरं आहे तुझं. लक्ष्मीला पण काहीतरी जाणवत असणारच ना. त्यात अजून एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. का, काय झालं? अरे ते मुंबईच्या बाहेर जायचं ना 2 दिवस प्रमोशनसाठी सिरियलच्या. ते ना, तुम्ही आणि एके जाणार तेच ना? मग एके बरोबर 24 तास राहायचं म्हणजे पकडलो जाण्याची शक्यता वाढणार आहे. त्यात तो एके 1 मिनिट सुद्धा मला एकट्याला सोडणार नाही तो एके. सुहास ना, आता कळतंय मला बायकांचं काय होत असेल. म्हणजे नको असलेला पुरुष जेव्हा पुढे 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 करत असेल ना, त्यांना काय वैताग येत असेल ते. आणि काय दरवेळेस उठून कानफाटात नाही ना मारतायत. म्हणजे असह्य असलेल्या पुरुषाचा सहवास काय असह्य होत असेल त्यांना. एकेचं हे असं, त्यात आता लक्ष्मीला हे सगळं कसं सांगायचं याचं एक टेन्शन आहे मला. पण न सांगता 2 दिवस तुम्ही बाहेर कसे जाणार? नाही रे, ते शक्य नाहीये. पण मग तू जे काही काम करतोस असं सांगितलंय, त्यासाठी बाहेर नाही का जावं लागत? शेवटी मी काहीतरी कारण देऊन जाईनच रे. पण एका खोट्यातून दुसरं खोटं निघतं, हे असं चाललंय सध्या. थकायला झालंय सुहास मला. आता थकलोय मी. काहीतरी कारण द्या, लपवा छपवी. हे उजळ मातानं सगळं कधी करू शकणार आहे त्या परमेश्वराला माहिती. तुम्हाला जे वाटतंय ना, ते मी समजू शकतो शेठ. पण वहिनीनं खरं सांगितलं तरच शक्य आहे. जोपर्यंत तुम्ही ही मूळ गोष्टच त्यांच्यापासून लपवून ठेवताय, तोपर्यंत सतत तुम्हाला काही ना काहीतरी कारणही द्यावीच लागणार ना. खरं आहे तुझं. हा, पण एक करा, काहीही सांगा, पण वहिनींना पटेल असं व्यवस्थित कारण द्या. उगाच त्यांना टेन्शन नको. नाही, मी करेन ते. काहीतरी सांगेनच तिला. पण ते कसं, काय आणि कधी सांगायचं याचा विचार करतो जरा नीट. प्रश्न विचारेल ती मला, त्यांना काहीतरी उत्तर देईन मी. झोपतेस? जेवण? भूक नाही. बाबांना फोन केलास? करीन उद्या. जरा बोलायचं होतं. मगाशीच म्हटलंय मला काही बोलायचं नाही. वेगळा विषय. कुठला वेगळा विषय? कसं सांगू कळत नाहीये. म्हणजे? ते म्हणजे सांगावं तर लागेलच तुला. मग सांगून टाक. घोंगडं भिजत ठेवू नकोस प्लीज. कदाचित तुला नाही आवडणार हे. म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुला वेळ द्यायला पाहिजे, पण मी तो देत नाहीये. मला म्हणजे माझं काम आहे बाहेर गावी 2 दिवस. बाहेर गावी माझं काम आहे 2 दिवस. कधी? उद्या लगेचच आहे.